श्री रामनवमी निमित्त खोपोली शहरात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। खोपोली बाजारपेठेतून हनुमान मंदिरात सालाबदाप्रमाणे यंदा देखील विश्व हिंदू परिषद व हिंदू संघटनांतर्फे श्रीरामाच्या पालखीचं आयोजन करण्यात आलं। भजनी मंडळ, बँड पथक तसंच महिलांचे लेझिम पथक आणि सोबतीला श्रीरामांचे जय जयकार यांमुळे बाजारपेठेत भक्तिमय वातावरण बघायला मिळाले। लेझिम पथकातील महिलांनी हिरव्या साड्या परिधान केल्या तर पुरुष वर्गाने पारंपरिक वेश परिधान केला होता। हनुमान मंदिर ते खालची खोपोली अग्निशमन दल आणि पुन्हा मुख्य बाजारपेठेतून वरच्या खोपोलीत दक्षिणमुखी मारुती मंदिर असा पालखीचा प्रवास सुरू झाला आणि तसाच भक्तांचा ओघ देखील वाढत गेला। दक्षिणमुखी मंदिरात महारतीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। यावेळेस भक्तांची मोठी उपस्थिती बघायला मिळाली। शहराच्या विविध भागात श्रीराम जन्मानिमित्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। त्यासोबतच खोपोली शहरातील श्रीरामनगर येथे श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सायंकाळी दीप प्रज्वलन व पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।